नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टुडंट्सचं जे अबॅकस टूल असतं अशा प्रकारचं त्याच्यावर कशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन सॉल्व करायचे, जे पण आपल्याला सम्स दिले असतील ते कसे सॉल्व करायचे हे शिकवलं होतं। आजच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे शिकवणार आहे। काही क्वेश्चन्स घेऊन तुम्हाला हे स्टुडंट्सच्या टूलवर स्टुडंट्स कशा प्रकारे करतील, स्टुडंट कशा प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व करू शकतात हे तुम्हाला मी या टूलवर समजावणार आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओ रोजच्या रोज अपलोड करते त्याचं लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। नेक्स्ट एक तुम्हाला सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ विदाउट स्किप करता पहा, जेणेकरून तुम्हाला जे त्याच्यातली काही ट्रिक्स असतात, काही जे पण फॉर्म्युला वगैरे यूज करायचे ते फॉर्म्युला कुठे यूज करायचे, कसे यूज करायचे, जर तुम्ही प्रत्येक सम जे पण मी शिकवते ते योग्यरित्या पूर्णपणे बघितलात विदाउट स्किप करता तरच तुम्हाला ते समजेल। जर तुम्ही स्किप करून पाहत असाल व्हिडिओ तर तुम्हाला काही मध्येच वेगळे काही ट्रिक असेल तर ते समजून येणार नाही। तर सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ स्किप करून पाहू नका, पूर्ण पहा। चला तर मग काही क्वेश्चन्स, काल मी 10 क्वेश्चन्स घेतलेले होते, आज पुढचे मी काही क्वेश्चन्स यातले घेत आहे। त्या क्वेश्चन्सच्या थ्रू तुम्हाला मी या टूलवर समजावणार आहे की आपण हे कॅल्क्युलेशन स्टुडंट्सच्या टूलवर कशा प्रकारे करणार आहोत। ओके, फर्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे 4 - 2 + 6 and -6, सॉरी +8 and -6। तर फर्स्ट हे 4, नेक्स्ट आपल्याला करायचे -2, देन दिस इज -2, नेक्स्ट +8, +8 साठी आता इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल। +8 चा फॉर्म्युला आहे +10 - 2, नेक्स्ट -6, -6 चा फॉर्म्युला आहे -10 and +4। ओके, म्हणजे आपला आन्सर इथे येतं 4। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 8 + 4 - 1 + 7। फर्स्ट हे क्लियर करून घ्या, अशा प्रकारे क्लियर करा। जर तुम्हाला तसं क्लियर करता येत नसेल, कुठेही असे बीट्स असतील तर तुम्ही डायरेक्टली असे पेन्सिलने सुद्धा क्लियर करू शकता। काही विद्यार्थ्यांना हे फिंगर्सने क्लियर करणं अवघड जातं, त्यामुळे मी पेन्सिलचा यूज करायला त्यांना सांगते। तर तसं तुम्ही पेन्सिलचा यूज करून सुद्धा करू शकता क्लियर अबॅकस टूल। नेक्स्ट दिलेला आहे 8 + 4 - 1 + 7। फर्स्ट हे 8 + 4 + 4 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 6, नेक्स्ट आहे -1, हे -1, नेक्स्ट -7, -7 साठी सुद्धा इथे फॉर्म्युला यूज होईल बिग फ्रेंड्सचा -10 and +3। तर आपला आन्सर येतं 4। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7 + 3 - 9 + 6। फर्स्ट हे 7, नेक्स्ट आहे +3 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 7, नेक्स्ट आहे -9 साठी फॉर्म्युला यूज होईल -10 +1, नेक्स्ट आहे +6 साठी इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत। तर +6 डायरेक्टली करू शकता, हे 5 आणि हे 6। तर आपला आन्सर येतं 7। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 6 + 5 - 8 + 7। फर्स्ट हे 6 +5 साठी फॉर्म्युला यूज होईल, +5 चा फॉर्म्युला आहे +10 - 5, नेक्स्ट आहे -8 साठी फॉर्म्युला यूज होईल -10 and +2, -10 +2, नेक्स्ट आहे +7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 3, म्हणजे आपला आन्सर येतं 10। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 2 - 7 + 6। फर्स्ट हे 9 + 2 साठी फॉर्म्युला आहे +10 - 8, इथं फॉर्म्युला यूज होईल। नेक्स्ट आहे -7 चा फॉर्म्युला आहे -10 +3, नेक्स्ट आहे +6 साठी सुद्धा फॉर्म्युला यूज होईल इथं +10 and -4, म्हणजे आपला आन्सर येतं 10। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 8 + 3 - 5 + 9। फर्स्ट हे 8 +3 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 7,
नेक्स्ट आहे -5, -5 साठी फॉर्म्युला यूज होईल -10 + 5, -10 + 5. नेक्स्ट आहे +9, +9चा फॉर्म्युला आहे +10 - 1. इथं आन्सर येईल 15. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे +7 + 3 -6 + 7. फर्स्ट आहे +7. नेक्स्ट दिलेला आहे +3, +3 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 7. नेक्स्ट दिलेला आहे -6, -6चा फॉर्म्युला आहे -10 + 4, -10 + 4. नेक्स्ट आहे +7, +7चा फॉर्म्युला आहे +10 and -3. मीन्स आपला आन्सर येतं 11. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2 + 8 + 5 - 5. फर्स्ट हे 2 + 8 + 8चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट दिलेला आहे +5, इथे +5 डायरेक्टली करू शकतो. नेक्स्ट पुन्हा -5, तर -5 सुद्धा डायरेक्टली करता येईल. इथे आपल्याला फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये, तर इथे आन्सर येईल 10. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 2 + 6 + 4 - 3. इथे फर्स्ट हे 2 + 6 + 6. आता ऑलरेडी इथं बीट्स अवेलेबल आहेत, तर आपल्याला इथं काहीच करायचं नाही. आपण डायरेक्टली इथं +6 करू शकतो. तर इथं +6 डायरेक्टली करणार, इथं +6. नेक्स्ट दिलेला आहे +4. आता +4 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 6. नेक्स्ट आहे -3, -3 साठी सुद्धा फॉर्म्युला यूज होईल -10 and +7. आपला आन्सर येतं 9. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 + 4 - 6 + 7. फर्स्ट हे 5 + 4 + 4 - 6 आता डायरेक्टली -6 करू शकतो. फॉर्म्युल्याची गरज नाहीये, इथे डायरेक्टली -6 करणार. नेक्स्ट दिलेला आहे +7, +7चा फॉर्म्युला आहे +10 - 3. आपला आन्सर येतं 10. आहे की नाही सोपं? अशा प्रकारे विद्यार्थी या टूलवर इझिली कॅल्क्युलेशन करू शकता. महत्वाचं आहे, आतापर्यंत मी तुम्हाला जे काही फॉर्म्युले शिकवलेले आहेत, प्लसचे, पॉझिटिव्ह नंबरचे असतील, निगेटिव्ह नंबरचे असतील, त्या सगळ्यांची योग्यरित्या जर तुम्ही रिव्हिजन केलात तर तुम्हाला इझिली या टूलवर सुद्धा कॅल्क्युलेशन करता येईल. नक्की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करा. नेक्स्ट एक क्वेश्चन तुम्हाला देते 2 + 9 - 8 + 7. या क्वेश्चनचा आन्सर नक्की तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा. आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन काहीतरी ट्रिक्स घेऊन. धन्यवाद.